जगात वातावरण बदलांचा मोठा फटका बसलाय तो अनेक प्राण्यांना. काही जाती तर नामशेष झाल्यात. मात्र अमेरिकेतल्या एका संशोधनामुळे या प्रजातींना पुनरुज्जीवित करण्याबरोबरच सध्या नामशेष होत असलेल्या प्रजाती वाचवण्याची आशा निर्माण झाली आहे. कारण अमेरिकेत एका अनोख्या संशोधनाला यश आलंय. हे संशोधन करून दुर्मिळ झालेल्या लांडग्यांच्या एका प्रजातीला पुनर्जीवन प्रदान करण्यात आलंय. पाहुयात हे नवं संशोधन काय आहे आणि त्याचं महत्त्व काय. नव्यानं जन्माला आलेले हे लांडगे नक्की आहेत तरी कसे. ही इवलीशी पिल्लं आहेत दुर्मिळ झालेल्या भयंकर आक्रमक लांडग्यांच्या प्रजातींची. ही प्रजाती तब्बल 10,000 वर्षांपूर्वीच नामशेष झाल्याचा दावा केला जातोय. मात्र आता हीच प्रजाती पुनरुज्जीवित करण्यात अमेरिकेतील संशोधकांना यश आलंय. त्यामुळे त्यांचं सर्व स्तरांतून कौतुक होतंय. कोलोजल या कंपनीनं हे संशोधन केलंय. या नव्या पिल्लांना सध्या सुरक्षित वातावरणात ठेवण्यात आलंय. सध्या अस्तित्वात आलेल्या राखाडी रंगाच्या लांडग्यांचीच हे दुर्मिळ लांडगे एक प्रजाती आहे. आपल्यासाठी फेनोटाइप पुन्हा निर्माण करणं हे एक आव्हानच आहे. राखाडी लांडगा हा या अतिशय जंगली लांडग्यांचा सर्वात जवळचा जिवंत नातेवाईक आहे. ते अनुवांशिकदृष्ट्या अगदी सारखेच असतात. 99.5% समान असतात आणि फेनोटायपिक दृष्ट्या त्यांचं आकार विज्ञान देखील सारखंच असतं. फक्त भयानक लांडगे हे मोठे असतात, अधिक स्नायू असलेले असतात आणि त्यांच्याकडे हलक्या रंगाचं आवरण असतं आणि इतरही गोष्टी असतात ज्या आपल्याला जीवाश्मांमध्ये सापडू शकतात. आणि म्हणून आम्ही त्या भयानक लांडग्यांच्या DNA प्रकारांना समाविष्ट करण्यासाठी राखाडी लांडग्यांच्या पेशी संपादित केल्या आणि मग आम्ही त्या पेशी क्लोन केल्या आणि आमचे हे भयानक भयंकर आक्रमक लांडगे तयार झाले. या नव्यानं जन्मलेल्या लांडग्यांचं वय साधारणपणे 3 ते 6 महिन्यांचं आहे. त्यांना लांब पांढरे केस आहेत. त्यांचे जबडे मजबूत आहेत. त्यांचं वजन 80 पाऊंडपर्यंत आहे. हे वजन 140 पाऊंडांपर्यंतही जाऊ शकतं असा दावा कोलोजल बायोसायन्सेसच्या संशोधकांनी केलाय. मात्र जरी या भयंकर आक्रमक लांडग्यांच्या पिल्लांचा क्लोन तयार करण्यात यश आलेलं असलं तरी त्यांचा कळपच तयार होईल असं नाही. एखाद्या प्रजातीला पुन्हा जिवंत करणे म्हणजे त्या उत्क्रांतीवादी जीवाला पुन्हा अस्तित्वात आणणे. मात्र यात कालावधीतला फरक महत्वाचा आहे. कारण या मधल्या काळात ही प्रजाती अस्तित्वातच नव्हती. त्यामुळे त्यांच्या शरीरात काही मोठे बदल दिसू शकतात. या संशोधनात आपण काय केलंय की जे अस्तित्वात असलेले राखाडी लांडगे आहेत त्यांच्या जेनेटिक इंजिनिअरिंगद्वारे आपण भयंकर लांडग्यांसारखे दिसणाऱ्या जीवांना जन्म दिलाय. त्यामुळे राखाडी लांडगेच एक प्रकारे नामशेष झालेल्या लांडग्यांप्रमाणेच दिसत आहेत. त्यामुळे ही पिल्लं नक्की ती दुर्मिळ झालेले लांडगे आहेत हे छातीटोकपणे सांगणं मोठं धारिष्ट असेल. काही जुन्या जीवाश्मांचा अभ्यास केल्यानंतर भयंकर आक्रमक लांडग्यांमधील DNAचा कोलोजोलच्या संशोधकांना शोध लागला. त्यावर अधिक अभ्यास करण्यात आला. ओहायोमध्ये सापडलेल्या 13,000 वर्ष जुन्या प्रजातीच्या लांडग्यांच्या दाताचा आणि इदाहोमध्ये सापडलेल्या 72,000 वर्षांच्या लांडग्यांच्या कवटीचा यासाठी अभ्यास करण्यात आला. त्यानंतर राखाडी रंगाच्या लांडग्यांच्या रक्ताच्या पेशी घेण्यात आल्या. वेगवेगळ्या 20 ठिकाणाहून या पेशी संग्रहित करण्यात आल्या. त्यांनी ते अनुवांशिक साहित्य एका पाळीव कुत्र्याच्या अंड्याच्या पेशीमध्ये हस्तांतरित केलं. त्याचं अंड तयार झाल्यावर गर्भसरोगेट्सना अर्थातच पाळीव कुत्र्यांना देखील ते हस्तांतरित करण्यात आलं आणि 62 दिवसांनंतर या पिल्लांचा जन्म झाला. याआधी कोलोजलनं नामशेष झालेल्या इतर काही प्राण्यांवर संशोधन केल्याचा दावा केलाय. आता तर जन्मलेल्या या भयंकर आक्रमक लांडग्यांच्या सवयी कदाचित राखाडी लांडग्यांप्रमाणेच असतील. कारण त्यांना त्या लांडग्यांच्या सवयी शिकवण्यासाठी त्यांची आधीची पिढीच अस्तित्वात नाही. आणि जशी त्यांची वाढ होईल ते तुम्हाला त्यांची नैसर्गिक शिकार वृत्ती दाखवतील. त्यांची भेदक नजर तुम्हाला दिसेल. मात्र अंतिमतः शिकार नेमकी कशी करायची, आपला अंतिम डाव कसा खेळायचा हे कदाचित त्यांना शिकता येणार नाही. कारण त्यांची आधीची पिढी त्यांना हे सगळं शिकवण्यासाठी अस्तित्वातच नाही. beef and deer and horse meats all the way to now they're actually experiencing whole prey, so they get to. तर लाल रंगाच्या लांडग्यांचंही कोलोजलनं क्लोन तयार केलं होतं. कोलोजलचं उद्दिष्ट हे जैव विविधता निर्माण करण्याचं आहे. हे मर्यादित स्वरूपात असलं तरी काही नामशेष झालेल्या प्रजाती पुन्हा जिवंत करण्याच्या दृष्टीनं भयंकर आक्रमक लांडग्यांच्या पुनरुज्जीवनाचा हा प्रयत्न एक महत्त्वाचा पाऊल आहे. तसंच आता नामशेष होत असलेल्या प्रजाती वाचवण्याच्या दृष्टीनंही हे संशोधन महत्त्वाचं मानलं जाऊ शकतं. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.